उशीर झाला. बोक्या, मला महत्वाचं बोलायचंय. अगं वास येतोय नाही का कसलं तरी. कसला वास? मला नाही येते कसला वास. बोक्या, बोक्या, बोक्या. शी. काय ग माले, कसं होतं नाटक? छान होतं. मग नेसलं होतंस की नाही स्त्रीचं पातळ? हो मग. अगं मग दाखवायचंच तरी. अगं मी विसरले. परत नेसीन ना तेव्हा दाखवीन. बर कुंदे, अगं कुठे उलटलीस ग दिवे लागणीच्या आले आले. आज तर सकाळपासूनच झुंपले. चल भेटते नंतर. किती केवढ्याने किंचल हळू बोल. कुठे आहे ती? कोण? अगं नळी. त्या देवळात गेल्यात. देवळात गेली. बरं झालं. चल मी पटकन सटकतो. ए बरं झालं सापडलास. मी तुलाच शोधत होते. चल चल मला बोलायचंय. नाही नको ना. अगं माझं चप्पल राहिलं. नाही नाही माझं नको नंतर घे ना. चल, 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 हळू. नको नंतर कर ना. व्यायाम आधी बोलायचंय मला. इकडनं हा. ऐक ना. ऐक ना. काय चाललंय तुमचं दोघांचं? हा अरे बोल ना. काय काय चाललंय तुमच्या दोघांचं? नळे माझं चुकलं. मी असं करायला नको होतं ग. भॉक करतात? अगं ते तुझ्यासाठी नव्हतं काही. ते मालूसाठी होतं. बायकोला भॉ करायचं नसतं काही. मग पोटूशी करायचं असतं. काय बोलतेस नळे? मला नळे लाजल्यासारखं होतं. नळे अरे ए लाजण्यासारखं काय आहे यात? अगं मग काय असं कसं तू थेट अगं नळी. नाही ना बिळी नाही. सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हायला नको का? बरोबर. भाऊजी काय म्हणतायत? तुम्हाला मुलं व्हायला पाहिजेत हेच म्हणतायत ते. मुलं व्हायला पाहिजेत. अगं बरोबर मुलं व्हायला पाहिजेत. पण त्यांचं कामकाज काय, पाऊस पाणी कसं चाललंय सगळं? 6 महिने झाले रे. अगं बरोबर. अंगणात खेळायला मुलं नकोत? तेच म्हणतोय. तुझी मुलं आली तर खेळतील ना अंगणात. मूर्खा, माझी मुलं माझ्या अंगणात खेळतायत. आता तुझी मुलं तुझ्या अंगणात खेळायला नको का? अगं आता पुरे हो मला एकदम असं. ए पुरे नाही ना बिरे नाही. हल्लीच्या पोरांसारखं काय ते फॅड बीड नाहीये ना तुमच्या डोक्यात? फॅड कसलं फॅड? अरे ते पाळणा लांबवायचं फॅड. ए नळे नको का हा विषय नको का नळे? का नको? मला आताच बोलायचंय. उशी नाही उशी नाही ना बिशी नाही. अरे तुझी मोठी बहीण आहे रे मी. तुला जर वेळच्या वेळी मूल नाही झालं ना तर माझ्या सासरचे माझ्या तोंडात छेड भरतील. उशी नाही. उशीर होतोय. मी आपण नंतर बोलू. हे महत्वाचं आहे. अगं नळे 6 महिन्यात मुलं म्हणजे जरा असं कसं ग? सुरुवात तरी करायची ना. अगं नळे असं काय करतेस? हा काय भावा बहिणीने बोलायचा विषय आहे का? काहीतरी काय तुझं आपलं? बाबा असते किंवा वडीलधारक कोणीही असतं ना तरी मला बोलायची गरजच नव्हती. हो. नानी सुद्धा काही बोलत नाही. मग कोणीतरी सांगायला नको का? नाही पण नळे आता तू सांगितलंस ना कळलं. हा मुलं कशी होतात ते माहितीये ना तुला? काहीतरी काय बोलतेस नळे? मुलांना असं वाटते. अगं तू कधी हात धरलास का? कुणाच्या? बायकोचा. कुणाच्या ग? अजून कोणाच्या? तुझ्या बायकोचा. अगं नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.